इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात 1,56,00,000चा अवैध गुटखा जप्त. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांवर छापा टाकून सुमारे 1,56,00,000चा गुटखा जप्त केला आहे. इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीत 73,38,000चा अवैध गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात आयशर ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ला वय 37 यास ताब्यात घेतलं व एकूण 73,38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत 83,55,000चा अवैध गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत शिवारात हॉटेल हरेकृष्णा समोर छापा टाकून अशोक लेलँड कंपनीचे ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे कल्लू खा उर्फ कल्लू हकीम खान वय 41 वर्षे यास ताब्यात घेतलं. एकूण 83,55,068 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर कारवाईमध्ये 1,56,93,068 रुपये किमतीचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आलेला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस हवालदार प्रवीण काकड, रावसाहेब कांबळे, संदीप नागपुरे, दीपक गुंजाळ, विश्वनाथ धारबडे, शरद धात्रक, सतीश जगताप, माधव साडे, नवनाथ वाघमोडे, प्रवीण गांगुर्डे, महाराष्ट्र पोलीस हवालदार योगिता काकड, पोलीस कॉन्स्टेबल विशाल आव्हाड, हेमंत गिलविले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.